नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच संवेदनशील विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे पॅरेंटिंग स्टाईल किंवा पालकत्व शैली. बालकांच्या व्यक्तिमत्व विकासात त्यांच्या भावनिक, मानसिक आणि सामाजिक जडणघडणीत अत्यंत महत्त्वाचा वाटा असतो. तो म्हणजे पालकांचा आणि पालकांच्या संगोपनाच्या पद्धतीचा. आपण दैनंदिन जीवनात त्यांच्यासोबत कसं वागतोय, आपला संवाद त्यांच्यासोबतचा कसा आहे, ह्या सगळ्याचा त्यांच्या भविष्यावर एक प्रभावी परिणाम दिसून येतो. मानसशास्त्रज्ञ डॅनियल यांनी पालकत्वाच्या काही शैली सांगितल्या आहेत. आज त्या बघूयात. पहिली म्हणजे प्राधिकारी, ऑथॉरिटेटिव्ह पॅरेंटिंग स्टाईल. प्रेमळ पण तितकीच शिस्तप्रिय. यामध्ये बंधनं आहेत, मर्यादाही आहेत, पण त्याचसोबत पाल्यांना नीट ऐकून घेतलं जातं. त्यांच्यासोबत योग्य वेळी योग्य तसा संवाद साधला जातो. त्यांना स्वतंत्र विचार करण्याची मुभा दिली जाते आणि सोबतच वाव दिला जातो. ही पालकत्वाची अत्यंत सर्वोत्कृष्ट, पाल्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणारी सर्वश्रेष्ठ अशी शैली मानली जाते. दुसरी म्हणजे ऑथॉरिटेरियन, हुकुमशाही पालकत्व पद्धती. नावाप्रमाणेच पालकांचा एक हेका दिसून येतो, मी म्हणेल तसं. ह्यामध्ये प्रेमाचा काहीसा अभाव दिसून येतो. मर्यादा, बंधनं आणि शिस्त काहीशी अतिरिक्त दिसायला लागते. पालकांचं नियंत्रण अतिरिक्त व्हायला लागतं. परिणामस्वरूप पाल्य शिस्त, मर्यादा तर शिकतात, पण त्याचसोबत आत्मविश्वासात हळूहळू मागे पडायला लागतात. भित्रेपणाची भावना वाढीस लागते. स्वतःचं मत मांडताना भीती वाटायला लागते. तिसरी पॅरेंटिंग स्टाईल म्हणजे परमिसिव्ह पॅरेंटिंग स्टाईल, मोकळीक देणारी पालकत्व शैली. ह्यामध्ये प्रेम तर भरपूर आहे, पण मर्यादा, शिस्त आणि बंधनांचा अभाव. एक सूर पालकांचा दिसून येतो की आम्ही आमच्या पाल्यांना कधीही दुखवत नाही. अगदी साधा घरात त्यांच्या हातून रिमोट घेतानाही आम्ही विचार करतो की आमच्या ह्या कृतीने आमची पाल्य दुखावली तर जाणार नाहीत ना. ह्याचा परिणाम असा येतो की हळूहळू शिस्त आणि मर्यादा ह्यात मुलं मागे पडायला लागतात. त्याचसोबत ते नकार पचवण्याची क्षमता हरवून बसतात. जेव्हा नकार आणि अपयश समोर येतं तेव्हा त्याला ॲग्रेसिव्हली किंवा डिप्रेसिव्हली रिॲक्ट करायला लागतं. चौथी म्हणजे निग्लेक्टफुल पॅरेंटिंग स्टाईल. ह्यामध्ये ना प्रेम ना शिस्त दिसून येते. इनफॅक्ट पॅरेंट भावनिकरित्या प्रेझेंटच दिसत नाहीत. ही पालकत्वामधली मुलांच्या भावनिक विकासात अडथळा निर्माण करणारी किंवा हानिकारक अशी पद्धती आहे. हो की या व्हिडिओमधून पालक म्हणून आणि आपली पालकत्व शैली कुठे चुकीच्या पद्धतीने जातीये का हे समजून घ्यायला हा व्हिडिओ नक्कीच मदत करेल. वेळोवेळी फक्त पाल्यांना क्रिटिसाइज करण्यापेक्षा आपण पालक म्हणून कुठे चुकतोय का हे समजून घ्यायला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल. धन्यवाद.